कांद्याचे दर घसरल्यामुळे शेतकरी जो आहे तो आता आर्थिक संकटात सापडलेला आहे. मी आता धाराशिव जिल्ह्यातील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे. जर आपण पाहिलं तर अगदी गेल्या 4 ते 5 दिवसापासून धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा जो फटका आहे तो देखील शेतकऱ्यांना बसताना पाहायला मिळतो. आणि अशामध्ये कांद्याचं देखील हे काढणीला आलेल्या कांद्याचं देखील जे आहे ते नुकसान झाल्याची परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली होती. मात्र आता दुसरी बाजू जर आपण पाहिली तर कांद्याचे दर जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर घसरलेले आहेत. जो कांदा मागील 2 महिन्यापूर्वी 40 रुपये प्रति किलोने विक्री व्हायचा, मात्र तोच कांद्याचे दर आता केवळ 10 रुपयांवर येऊन ठेपलेले आहेत. त्यामुळे शेतकरी जो आहे तो आर्थिक संकटात सापडलेला आहे. माझ्यासोबत हे शेतकरी आहेत. नेमकं काय त्यांची अडचण आहे आपण जाणून घेणार आहोत. मला सांगा, तुमचा किती एकर कांदा होता, किती नुकसान होतंय नेमकं? 4 एकर कांदा होता. हे आता हे अवकाळी 4 ते 5 दिवस झालं रोज चालू आहे. आता हे काढताना जर भिजला तर त्याच्यातलं 30 ते 40% तिथं शेतातच फेकून द्यावं लागतोय. काय मागणी आहे? तुमचा किती खर्च झालता, किती त्याला तुम्ही जपलं होतं? आमचा एक एकरी 50,000 रुपये खर्च होतो. ह्याचा खर्च झालाय 2 लाख रुपये. ह्याला आमची अपेक्षा आहे की 25 ते 30 रुपये ह्याला दर भेटावा. आणि आता अवकाळीमध्ये तुमचं देखील नुकसान झालेलं आहे, मोठा फटका बसलेला आहे. आता शासनाकडे थेट काय मागणी असतात? शासनाकडे की पुढील तरी आता ते 25 ते 30 रुपये दर ह्याला भेटावा, म्हणजे काहीतरी आमचा ती फटका बसलेला निघून जाईल. जर आपण पाहिलं तर अगदी कांदा उत्पादक शेतकरी जो आहे तो आता आर्थिक संकटात सापडल्याची परिस्थिती जी आहे ती धाराशिव जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. कांद्याला जर 20 ते 25 रुपये भाव मिळाला तरच कांदा उत्पादक शेतकरी तरणार आहे. अन्यथा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जो आर्थिक फटका बसणार आहे त्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान होणार आहे. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.